माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी आज बाजरीच्या पिठाचं उंड करून तुम्हाला दाखवते. पीठ ही जाडं दळून घेतले गरगंटीवरनं. 5 नंबर चाळण लावली आणि त्याने थोडं भरडा पीठ दळून घेतलेलं आहे. दोन वाट्या पीठ मी घेतलेलं आहे. जाड हा बघा, एकदम मध्यम मिडियम मध्ये जाड आहे. यात कणी थोडी पाहिजे. जो उंड थंडीच्या दिवसात नेहमी माणसांना आवश्यक हवं होतं. बाजरीचं पौष्टिक एकदम उंड छान होतं. हे उंड जाडं भरडून घेतले पीठ मी. आणि हे त्यात घालायसाठी ही बडीशेप 2 चमचे घेतली आहे. बाकी काही साहित्य लागत नाही. 2 चमचे बडीशेप घेतली आहे. मीठ ठेवते ही 1 वाटी भरून. गरम पाण्यात पीठ मळायचं. 2 वाट्या पाणी. ती काही एक्स्ट्रा राहिलं कमी पडू नये म्हणून मी 3 वाट्या वरती. 2च वाट्या पाणी लागत. ते उकळून घ्यायचं. खळाखळा उकळून घ्यायचं. नुसतं कोमट नाही करायचं, उकळून पाणी घ्यायचं. आता मी गॅस बंद करते. मळायला घेतले. आता मी पीठ चाळून पण नाही घेतलं. माझी घरचीच आहे गरगंटी. ज्यावेळी मी दळून घेतले जाड. आपण सांडग्याला कसं जाड बनवतो, पीठ दळतो त्या पद्धतीनं मोठी चाळण लावायची. काय एकदम असं खरखरीत पीठ आहे. ही 2 वाट्या पीठ मी घेतलं. बाजरी, नुसती बाजरी आहे, दुसऱ्या मिस्क काही नाही, तर बाजरी आहे. त्यात मी एक चमचाभर मीठ टाकते. कमीच टाकते चमच्याला जरा. कालवून घेते. आणि त्यात ही मिक्सरमध्ये फिरवून घेतले बडीशेप त्यात घातली. बाकी काहीच घालायची गरज नाही. एवढं घालून उकळत्या पाण्यात मळून घ्यायचं. थंडीच्या दिवसात एक बार तरी खाल्लं पाहिजे माणसाने. खूप पौष्टिक आहे. हा जुना पदार्थ आहे. आमच्यात पहिले बेंद्राच्या आदल्या दिवशी खांदमळणी येते ना. खांदमळणी दिवशी बैलाला दाखवायलाच म्हणून ती निवद असायचा उंड्याचा. कोडोबळी आणि उंड ही आदल्या दिवशी खांदमळणीलाच करत होते आमची आई. आता बेंद्राच्या आदल्या दिवशी खांदमळणी येते असते. ती म्हणजे बैलाला बेंदूर म्हणजे बैलाचं लग्नच असतं थोडक्यात. पहिले आता बैलांच्या जेव्हा सगळ्या शेत्या असायच्या सगळ्या, मग ते बैलाचं लग्नच असायचं. आदल्या दिवशी बैलाला हळद लागायची. संध्याकाळी खरंच शिंगाला हळद लावायची, खोटं नाही. हे माझ्या डोळ्यांनी बघितले. आणि ते चिखलाची बैल कुंभार आणून द्यायचा, त्याला पण हळद लावायची. आणि कुडुबळी करायची त्याच्या शिंगात घालायला बैलांच्या. आणि ही उंड्याचा निवद ही बैलासाठीच असतो. आधी बैलाला चारायचा आणि मगच घरात खायचा. असं म्हणजे उंड आवर्जून व्हायचं. पायलीचं आरशेळीचं असं सगळे घरदार केलं. म्हणजे सगळे घरदारच खायची. जेवण दुसरं बनवत नव्हती, उंडच खात होती. असे थोडं पाणी करून ते उकळलेलं पाणी करून मी आता हे पीठ भिजवून घेते. आणि खांदमळणी म्हणजेच आदल्या दिवसाचा दिवस हळदीचा बैलाला हळद लागत होती. चिखलाची बैल कुंभार घरी आणून देत होता पहिली. शेतातलं बैतं न्यायची,
पेंड्या न्यायची, धान्य न्यायची, पेंडीला यायची, बाजरी काढली बाजरीच्या पेंडीला यायची, ज्वारी काढली ज्वारीच्या पेंडीला यायची. अशी पेंड्या घेऊन जायची, 1 पाचुंद 2 पाचुंद अशा पेंड्या घेऊन जायची. आणि मग ती बैल, गणपती आलं, परत सक्रात आली, घट आलं, तर ते कुठं आणायला जायला लागत नव्हतं, ते कुंभार घरी आणून देत होतं पहिलं. आता बाजारात गेल्याशिवाय काही भेटत नाही. आता तसं नव्हतं पहिलं. पहिलं सगळं पेंडीवर, शेतातल्या पेंडीवर. असं हे घटसर पीठ मळून मी घेतलं आहे. आता हे गरम आहे म्हणून मी हात नाही घातला. हे बेंद्राला आमच्यात आवर्जून केलं जायचं. हे त्या भागाला सगळ्याच्या घरी. का 3 वाट्या पाणी मी ठेवलं होतं, 1 वाटीला वर राहिलं, म्हणजे 1.25 वाट्यात पाणी खपले. पीठ जाडं असल्यामुळं जास्त नाही खपलं, थोडं 1 वाटीभर पाणी शिल्लक राहिले वरच थोडं. 1.25 वाट्या असल्याने काय मळून मळून मी असा उंडा बनवला ह्याचा, असं मळून घेतले. आणि आता ह्याला 10 मिनटं तरी भिजायवं. काय जाडसर पहिलं आम्ही जात्यावर भरडायचो, हे दळायचो, उंड्याचं म्हणून दळायचं. रोजचं जरी पीठ मोठं आलं तर उंड्याला भराडले का, सासू आमची म्हणायची, उंड्याला भराडलंस का. म्हणजे वाईट पीठ मोठं आलं की सासू तशी म्हणायची मला, उंड्याला भराडलेस का. ते उंड्याचं जात्यावरनं भरडून घ्यायचो आम्ही पहिलं. आता चक्क्या निघाले, ते सगळी सुविधा झाली आहे. घरघंटी तर सगळंच येते करता. आपल्याला पाहिजे तसलं पीठ येतं तिथं. हे चिकन येस तर चांगलं मळून घ्यायचं. आणि 5 मिनटं ह्याला रेस्ट देते मी. जे जरा जाड पीठ आहे ना, तर त्याला थोडंसं भिजायला अवधी देते. असं तुम्हाला दाखवते मी ओंडं कसं करते. तर नरडीकडे काय तिथे का बाई, असं मळून परत ही गरम पाणी मी ठेवलं आहे ना, गार पाणी नाही घालायचं. गरम पाण्यातच तुम्हाला हात घ्यायचा लागला तर, म्हणजे आपल्याला मळताना थोडं पाणी लागलं तरी गरम पाणीच घ्यायचं, गार पाणी नाही घ्यायचं, थंड पाणी. ते आता हे परत असं मळून घ्यायचं. चिकन आहे त्याला येईपर्यंत मळून घ्यायचं. मोठं दळलेलं असते ना जाडं, त्यामुळं चिकन कमीच असते ह्याला. खायला इतकं टेस्टी लागतं ना. मी असा उंडा करून घेतलाय. आता आपण काय ह्याला पुरणाला आपण वाटे करतो ना, त्या पद्धतीचंच आहे, पण हे थोडं वेगळं आहे. हे असा हातावर धरायचा, हे खालच्या हातावर धरायचा आणि चाळवायचा सारखा, असा चाळवायचा. आणि ह्या आतनं बारीक पातळ करायचं, असा सारखा चाळवायचा. आणि ही पातळ करायचं आतून, असं सारखं चाळवायचं. जाड पीठ आहे ते असं पातळ करायचं. असं चाळवून ह्या 4 बोटाने सारखासा फिरवायचा. आमच्या आईले मोठं करत, तेवढं मला मोठं नाही तर येत, पण आई आमची खूपच मोठं करायची. मोठं तांब्यावाली एक करायची. हे असं बोटाने पीठ पातळ, हे तर असं पातळपणा करून घ्यायचं सगळा पिठाला. पुढं शिजल्यावर अजूनही तो मोठा होत जातो. आतून असंच पोकाळ ठेवायचं. हे आतून आतनं ते पातळ पूर्ण करून घेतले, आतून असंच पोकाळ ठेवायचं. आणि आपण हे आता याचं तोंड थोडंसं थोडं करत हे करायचं असतं. असं तोंड जुळवून घ्यायचं. आता हे वर्ण पूर्ण पातळ आहे, आतून पूर्ण पोकळ असा पातळ केलेला आहे मी उंडा. मी असाच ठेवायचा. आणि हे उकडून घ्यायचं.
मी उकडताना दाखवते. गरम पाण्याचाच हात घेऊन खूप मळायला लागतं पीठ. मळल्याशिवाय त्याला चिकनपणा येतच नाही, त्यामध्ये उंडा नाही बनत. जाड पीठ असतं ना, मळून 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 घ्यायचं, मग चिकटपणा येतो आणि मग उंडा करायचा त्याला. आता मी असं गोळ्या केलं आहे. आता असं पातळ ही चारी बोटाने पातळ करत जायचे. मग खालचा हात खालीच ठेवायचा. पूर्ण पातळ झाला तर मग असं जुळवून असं आतनं पोकळ करायचा. मी आपली छोटं छोटं करते. अज्या बायका लय मोठं मोठं करत होत्या. क्या आई सासू आंब्यावानी एक एक असायचं. बघा इथं मी पाणी उकळायला ठेवले. चाळणीला तेल लावून घेतले आणि हा उकडायला ठेवते. आतून पोकळच असतं. मी 4 केले आणि झाकून ठेवते. 10 ते 12 मिनिटं झाले मी शिजायला ठेवून. तर उघडून बघूया शिजलंय की काय. तर आपण थोडीशी सोरी टोचवून बघूया. क्रीम निघाली ना की शिजलंय समजायचं. त्याला शिजायला वेळच लागतो. बाजरीचं कणकण आहे ना, जाड बाजरी तळली ना. नाही चिटकत. हे शिजले पूर्ण. एक वाटीभर पाणी घेते मी आणि त्यात ही वाटी एक कूळ घेतलाय गुळाचं. मी बनवते अंदाज पण ते टाकते. घेतलं दाखवलं एवढा झाला. टाकते गुळवणी करून देते. दही आणले. एक वाटी दही घेतले आणि कढी बनवायला एवढ्या मिरच्या, लसूण, एवढं खोबरं आणि ही कोथिंबीर, एवढे कोथिंबीर घेतले. इथं जिरे घेतले. एवढं वाटून घेते मिक्सरला. आणि मी दह्यातल्या गाठी मोडून घेते. पहिल्या चांगल्या गाठ्या मोडून घेते. नंतर पाणी घालते. हे चण्याचं पीठ आहे. हे चणे डाळीचं पीठ आहे. बेसन पीठ आहे. एक चमचा आणि थोडं वर टाकते. ह्याच्या पण मी गुंडोळ्या सगळ्या मोडून देते. 1 चमचा 1.5 चमचा तेल घातले. एक चमचाभर मोहरी टाकते.
जिरं टाकते अर्धा चमचा. तळून घेते. कढीपत्ता टाकते थोडा. कढीपत्ता चांगला टाकतो. कोथिंबीर आणि कढीपत्ता. हळद टाकते अर्धा चमचा. ते टाकते यात. 4-5 मिरच्या, लसूण आणि खोबरं थोडंसं राखलंय मी. तिखट काय तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही. कोणी 1 मिरची खाते, पण 2 खाते. कोणाला जास्त पण लागते. त्याचं काय नियमाचं नसतं. तिखट आपल्या आवडीनुसार आहे. ज्याला कोण तिखट खाते, कोणाची लहान मुलं असते तर जास्त नका घालू तिखट. मी 4-5 मिरच्या घातले, पण ती पण काढून थोडी चटणी ठेवली आहे. आता ही मी दही खेटलेलं आणि चण्याचं पीठ खेटले ना, ते सगळ्या तिकड्या मोडून घेतले. तेव्हा पूर्ण अजिबात तिकडी नाही. त्या चमचे घातले असे मोडून घेतले. आता ह्याची फोडणी घेते. आणि हा काही मसाल्यातला 1 चमचा भरून मीठ टाकते मी. कढीला मीठ लागतंच म्हणून टाकते. सगळ्या अर्धा घातल्या, परत अर्ध्याला कमी पावच आहे हे एवढं मीठ टाकते. आणि कढी अशी खळा लय उकळून नाही द्यायची. कढीला मोहर आला ना, कढीचा गॅस बंद करायचा. जास्त उकळ्या मारून शिजवायची नाही. तसे बारीक गॅस करून ठेवून द्यायचे. बारीक गॅस करून मी 10 मिनटं शिजवले. कारण चण्याचं पीठ आपण बेसन पीठ घातलंच असतं ना, ते थोडं शिजायला पाहिजेच. म्हणून मी बारीक गॅस करून पण उकळी येऊ दिलेली नाही. असं शिजवले. बघा ह्याची कंडिशन असं एवढी पातळ आहे. नुसता मोहर येईपर्यंत ठेवली. उकळी याच्या गतीला आलेलं आहे, पण मी उकळी येऊन देणार नाही. फुटते कढी. मग उकळी आली कढी फुटते. म्हणून मी अशीच बारीक गॅस करून बेसन पीठ त्यात घातले म्हणून थोडं शिजवलं. लय उशीर 10 मिनटं जवळजवळ बारीक गॅसवर चालू आहे. का हे उंड तयार झालं माझं. शिजवून घेतलं. ते संग खायला कढी गुळवणी केल्या. का हे असं झालं. ते कडकच होतात शिजून. आतून पोकळ असतं, पण थोडं जाड असतंच. ते इतकं पातळ लय काढवायला येत नाही, मोडतं थोडं. परत मी आपली छोट्या मुलासाठी अशा पण दामट्या करून हे केले. त्याच्यावर तूप टाकायचं. तूप टाकून असं त्याच्यावर सुखायचं. तूप टाकायचं, कढीत कुस्करायचं किंवा गुळवण्यात कुस्करायचं. गुळवणी याच्यात असं कुस्करायचं आणि तूप घेऊन खायचं. खूप छान लागतं. थंडीच्या दिवसात प्रत्येकाने हे खाणं खरं तर गरजेचंच आहे. खूप पौष्टिक आहे. खूप जुना पदार्थ आहे. एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीनं. थोडी कुर्ती सगळी दाखवली, आता परत नाही बोलत. आणि हे कशी वाटलं माझं उंड ते पण दाखवू का? करून दाखव. हे आता असं पोकळ होतं आणि परत ते असं कुस्करून घ्यायचं. असं कुस्करायचं, त्याच्यात गुळवणी ओतायचं. काय नाही, कुस्करून खायचं. याला गुळवणी खूप लागतं.
छान लागतं खायला. त्याचा कुस्करून असं काला करून खाल्ला ना खूप चांगला लागतो, गुळवणी होतो. बाजरी खूप पौष्टिक असते, थंडीच्या दिवसात खाल्लीच पाहिजे. याच्यावर गुळवणी ओतायचं हे आणि खायचं, खूप छान लागतं खायला तूप टाकल्यावरनं. कढी पण केली, कढीवर पण छान लागतं. एकदा ह्या माझ्या पद्धतीनं उंडा करून बघा, कसं झालं ते पण मला सांगा. उंडं तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की मला सबस्क्राईब केल्यावाचून राहू नका, मला सपोर्टची गरज आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझं उंडं कसं झालं ते पण सांगा. तर पहिल्या बायका खूप मोठं करत, तेवढं मोठं मला पण नाही आलं, पण केलं आपलं जसं जमलं तसं. पण कशी करतात ते माहीत होतं मला सगळं. कसं वाटलं ते सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.